सर्व सेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी. माझं नाव तुषार मेश्राम. मी राहणार बालाघाट मध्य प्रदेशचा आहे. मला मार्गात येऊन 10 वर्ष झाले आहेत दादा. मी मार्गामध्ये 10 वर्ष झाले मार्गामध्ये आहे आणि मी आता सध्या नागपूरमध्ये जॉब करतोय. तर 1 महिन्यापूर्वी माझ्याशी एक घटना घडली आणि तो ब खूप मोठा आणि सत्य अनुभव आहे. आणि माझी 1 महिन्यापूर्वी अत्यधिक तब्येत खराब झाली होती. मी डॉक्टरकडे इकडं पण नागपूरमध्ये गेलं तर औषधी उपचार इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे खाल्लं आणि पुन्हा जशी तब्येत वाटत होती तसेच वाटायचे. मग मी काय केलं, घरी गेलं, गावला जाऊन सण्यारी मी गावच्या डॉक्टरला जवळ तपासणी केलं. त्या लोकांना बी मला इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे दिला आणि त्यांना सर साहेब मी विचारलं का मला असं काहून होत आहे. तर त्यांनी म्हणाला मला की तुम्हाला मोसमच्यामुळे होत आहे, असं काही तकलीफ आली गोष्ट नाही आहे. पण औषधी घेतल्याच्या 2 दिवसाच्या नंतर माझी तब्येत जसची तसंच झाली. मग घरच्या लोकांना विचारलं, आई मला शरीर गरम गरम वाटते शरीर आणि शरीर पुन्हा ढिला ढिला वाटते, जेवण काही चालत नाही आहे, मी का करावा, मी कुठं जावावं. तर मीनाच विचार केलं. माझ्या आई म्हटलं का काही नाही झालं रे, सगळं चांगलंच होईल. पण मना मी एका ठिकाणी बसून होतो. मग विचार केलं की मला का झाला, असा का झाला की माझी तब्येत म्हणजे सुधार होत नाही आहे. तर मग मीनं विचार केलं, घरच्या लोकांना सांगलं का आपल्या आईला सांगितलं की आई मी डॉक्टरकडे जातो. एक कौरची औषधी देणारा व्यक्तीजवळ, त्या व्यक्तीजवळ जातो आणि त्याच्याजवळ विचारून येतो का मला का आहे, कौर तर नाही आहे. तर माझ्या आईनं तर नकार दिला का नको जाऊस, काही नाही आहे. पण मी आईचे नाही ऐकलं आणि गेलं. पण मी त्या कौर देणाऱ्या व्यक्तीजवळ गेलो तर त्या व्यक्तीनं मला सांगितलं का दादा तुला तर बहुत जास्त कौर झाला आहे आणि तुला लगेच औषधी घेण्याची गरज आहे. तर मी ना त्याच्याजवळची औषधी घेतलं आणि मी 2 किंवा 4 दिवसांनी नागपूरला आल्याच्या नंतर माझ्या तब्येतीमध्ये अजून खराब झाली. म्हणजे तब्येतमध्ये सुधार नाही झाला आणि पुन्हा माझी तब्येत खराब झाली. उलटी होणं, बुखार येणं, ताप येणं, शरीर गरम लागणं, ढिला ढिला लुसतं लुसतं आणि जेवण काही चालत नव्हतं. मग पुन्हा मी इकडे कोणीना सांगितलं का इकडे औषधी फलान ठिकाणी भेटते, तर तिथे जा म्हटलं. मग तिथं पण कौरची औषधी घेण्यासाठी गेलं. त्यांना पण कौरची औषधी दिलं मला, ते पण खाल्लं, काही आराम मिळाला नाही. मग माझा एक रूम मालकच मला मतलब कौरची औषधी देत होतं. तर त्याजवळ गेलं मी आणि त्याजवळची पण मी औषधी खाल्लं. पण पण त्या जवळची औषधी ना पण मला आराम नाही मिळाला. तर मी खूप हताश आणि निराश झाला. मला का झाला, मी कसं करू, ह्या कौरला कसं कसं सुधरवू. भगवंताला खूप योग मागत होतो की भगवंता मला का झाला, हा अशी कोणती बिमारी आहे की सुधरून नाही राहिला, माझ्या शरीरामध्ये काय झालं आहे का, हा शरीर मला आराम नाही मिळत आहे. मग मला मग मला एका व्यक्तीनं सांगितलं का दादा एका ठिकाणी एक व्यक्ती खूप पेटंट दवाई देते कौरची. तर मी तिथं गेलं आणि तिथे जाऊन सण्यारी औषधी आणलं. त्यानं मला एका आठवड्याची औषधी दिलं होतं. एका आठवड्याची औषधी संपून गेली पण मला आराम काही मिळाला नाही. पुन्हा त्याच व्यक्तीकडे गेलं आणि त्याच्याजवळची पुन्हा त्याला सांगितलं का साहेब माझ्याला आराम नाही मिळाला आहे, तर मी का करू, मला काहीतरी सांगा. लई फिरलं मी औषधी घेण्याकरिता पण मला आराम नाही मिळाला. तर ते मला सांगितलं की हे घे, एका सर्व जणांची ते एका आठवड्यामध्येच कवर चालला जाते. पण हे अजून 4 दिवसाची तुला औषधी देतो, यांना आराम होऊन जाईल. पण मी 4 दिवसाची औषधी घेऊन आलं. पण मला खूप हताश झालो का एका आठवड्याच्या औषधीनं मला आराम नाही मिळाला, ह्या 4 दिवसाच्या औषधीनं मला आराम कसा पडेल. तर मग मी खूप विचार केलं का आपला जोर ते एका भगवंताची दैविक शक्ती आहे. आपण भगवंताला आपल्या मार्गामध्ये नाना प्रकारचे महारोग नष्ट होतात. टीबी कॅन्सर जसे मोठ्या मोठ्या बिमारी नष्ट होतात. मग माझ्या शरीरामध्ये असे कोणती बिमारी का नष्ट नाही होणार. तर मी मनामध्येच विचार केलं, कारण मी दररोजी 1 घंट्याची 11, 21, 41 फुकायच्या तीर्थबनाचं कार्य केलं.
लगातार 4 दिवसाची औषधी मिळाली होती मला आणि 4 दिवस मी एका घंट्याची तीर्थ बनवलं. तर मी कंटिन्यू 4 दिवसपर्यंत मी ते 1 घंट्याचे तीर्थ आणि एका औषधी चालूच केलं. तर मग मला 2 दिवसाच्या अंदरमध्ये मला खूप आराम मिळाला, मतलब सुधार आला आणि आज 4 दिवसाच्या नंतर मला पूर्णपणे आराम मिळाला. आणि मी भगवंताचा ना बाबाचं खूप आभारी आहा की मला 4 दिवसामध्ये मला हे इतका हिंडल्याचा बावजूद बी मला आराम नाही मिळाला. नाही बाबाचे एका घंट्याचा तीर्थ ना जो 4 दिवस मी बनवलं ते मला पूर्णपणे आराम मिळाला. आपण विसरून जातो का आपला जोर बी बहुत मोठी दैविक शक्ती आहे. हा शक्तीच्या माध्यम आपण नाना प्रकारचे मोठे मोठे बिमारी दूर करू शकतो. आम्ही आपला घरच्या कार्यामध्ये इतले व्यस्त होऊन जातो का आपल्या जो जी दैविक शक्ती आहे त्याच्या भानच नाही आहे आणि त्याच्या आपल्याला जी बाबांना दिलेला आहे शक्ती त्या शक्तीचं ज्ञानच नाही असते. तर सेवकाले हाच म्हणणं आहे माझा की मला पूर्णपणे आराम मिळाला बाबाच्या कृपेने. आणि मी सर्व सेवकाला एकच माझं म्हणणं आहे की सर्व सेवक दादा तत्वशब्द नियमाच्या मी पण पालन करीन, तुम्ही पण पालन करा आणि चर्चा बैठक हवन कार्यक्रमामध्ये जरूर उपस्थिती द्यावे. कारण की चर्चा बैठकमध्ये अधिकतर सेवक बिमार आहेत या बिमार झाले या काही झाले त्यामुळे या कामामध्ये व्यस्त असले तर त्यामुळे चर्चा बैठकमध्ये जात नाही. पण मी त्या सेवकाला एकच सांगू इच्छितो की ज्यावेळी माणसाची तब्येत जर खराब असली तर त्यावेळी जाणून चर्चा बैठकमध्ये जायचं आणि तिथे उपस्थित राहायचं. तिथे एक दैविक शक्ती बाबा हनुमानजी महानता की बाबा जुमदेवजी स्वयं जागृत राहतात आणि त्या क्षणी आपल्यासाठी योग मागायचं तर यकीनही आपल्याला चांगले योग मिळेल आणि आपलं सुख समाधानी मिळेल. माझ्या जीवनाचा हा सगळ्यात सुंदर अनुभव आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक सेवकाने दवा आणि दुवा दोघंही चालू ठेवला दोनही चालू ठेवला पाहिजे.